राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक संपली। बैठकीमध्ये पक्ष संघटना आणि इतर बाबींच्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा। भुजबळांच्या नाराजी संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा कटुता सहन केली, त्यांची ही सहनशीलता वाखाणण्याजोगी। खासदार उज्ज्वल निकम यांच्याकडून फडणवीसांचं भरभरून कौतुक। धुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर। 19 प्रभागातून 74 नगरसेवक पालिकेमध्ये जाणार। प्रभाग 1 ते 17 4 सदस्य, 18 आणि 19 मध्ये 3 सदस्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत हरकती घेण्याची ही मुदत। कोल्हापूर महानगरपालिकेची देखील प्रारूप प्रभाग रचना जाहीर। पहिल्यांदाच 4 नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना। 21 प्रभाग महापालिकेनं नव्यानं जाहीर केले। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे। बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे सेवा, त्यामुळे अनेक वर्षांपासूनचं बीडवासियांचं रेल्वे सेवेचं स्वप्न पूर्ण होणार। अनंत चतुर्दशीला कोकणातील महाविद्यालयांना सुट्टी द्या, भाजपचे आमदार निरंजन डावखरेंची मागणी। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलं निवेदन। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान। राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक। मराठा समाजासाठी शासनानं काढलेल्या जीआरची ओबीसी बांधवांनी केली होळी। सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात। एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातामध्ये 16 प्रवासी जखमी तर 6 जण गंभीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।